नमस्कार. मी भरतवेद पाठक. सामाजिक न्याय नसेल तर राष्ट्राची प्रगती होऊन उपयोग होत नाही, अशी काहीशी स्थिती आज आपल्याभोवती निर्माण झाली आहे. म्हणून आजचा विषय स्वागत करून बोलायला सुरुवात करावा अशा पद्धतीचा मला तरी वाटत नाही. 4 तारखेला आपण राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला. आता 8 तारखेला महिला सुरक्षा दिन साजरा करणार आहोत. जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत. या 2 तारखांच्या दरम्यान अशा काही घटना घडल्यात की ज्यांनी आपलं सामाजिक मन सुन्न करून टाकलेलं आहे. ज्या समाजाला जास्तीत जास्त पोलिसांची गरज भासते तो समाज बकाल लोकांचा असतो. आणि कुंपणात जर शेत खाऊ लागलं असेल किंवा कुंपणाला संरक्षण करता येणार नसेल तर अशा स्थितीमध्ये आपण कोणाकडे न्याय मागावा किंवा कोणाकडे सुरक्षितेची मागणी करावी अशी दहशतीची आणि भीतीची स्थिती मनामध्ये सर्वांच्या निर्माण होते. रस्ते सुरक्षेमध्ये प्रत्येक मोठ्या शहरातून बाहेर पडताना संध्याकाळच्या वेळी येणारा एक अनुभव आहे. अनेकांना आलेला असा अनुभव आहे की तळीराम रस्ता ओलांडताना मोठ्या वाहनांना हात दाखवून थांबवतात आणि थाटामध्ये हत्ती जावा तसे झुलत झुलत रस्ता ओलांडून जातात. त्यांना कोणी जाब विचारला तर त्यांच्यासारखे आणखी 4-2 जमा होतात आणि वाहन चालकालाच दमदाटी करतात. मग नाईलाजाने वाहन चालकाला गपचूप निघून जावं लागतं. रस्ते सुरक्षेतील एक छोटीशी बाब आहे, परंतु गतिमान वाहनावरती चालणारी दुचाकी या देखील एक समस्या आहेत. प्रत्येक गावाच्या जवळ येताना दुचाकींची संख्या रस्त्यांवरती वाढलेली असते. या दुचाकी त्यांच्या निर्धारित भागातून चालत नाहीत. जे चालतात त्यांना त्यांचा निर्धारित रस्ता जो असतो तो पांढऱ्या पट्टीच्या बाजूचा तो रस्ता सुरळीत नसतो. त्याच्यावरती इतके काही हादरे बसत असतात की तिथून चालण्यापेक्षा मुख्य रस्त्यावरून चालणं ते पसंत करतात आणि अपघातांचं प्रमाण वाढलं जातं किंवा अपघात ओढावला जातो. या छोट्या छोट्या बाबींचा विचार कोण करणार? गतिमान रस्त्यांना अनेक ठिकाणी असे जर्क आहेत की त्या ठिकाणी वाहने असुरक्षित वाटतात. एवढंच नाही तर बस स्थानक असुरक्षित झाले आहेत. समाजाने किंवा सरकारांनी आपापल्या प्रयत्नातून रात्री अपरात्री महिलांनी प्रवास करावा असं आश्वस्त वातावरण निर्माण करून ठेवलं. मात्र ज्या वाहनांनी प्रवास करावा ती वाहनं ज्या ठिकाणी उभी राहतात ती वाहन अड्डे जर गुन्हेगारांचे अड्डे बनत असतील, गुन्हेगारांच्यासाठी मोकाट रान म्हणून उपलब्ध होत असतील तर या ठिकाणी काय करायचं? पुण्यातील घटनेनं सगळ्यांना हा प्रश्न ऐरणीवर आणून दिला आहे. मात्र त्या ऐरणीवरती घन असे बार घातले जातात की ज्याला जसं जमल तसं कोणी त्या महिलेच्या विरोधात, कोणी त्या महिलेच्या बाजूनं. खरा प्रकार पोलिसांच्या प्रयत्नातून, पोलिसांच्या संशोधनातून, तपासातून निश्चित बाहेर येईल. मात्र त्या दरम्यान त्या महिलेची अब्रू आणखीन ओढली जाते ती त्या महिलेच्या या घटनेवरतीच शंका निर्माण करून. मग महिला दिन काय साजरा करणार? तुमच्या मनामध्ये महिलांमध्येच अशा काही महिला आहेत की ज्या महिलांच्या या घटनांच्या बाबत प्रश्न निर्माण करत असतील आणि तेही अतिशय उतावीळपणे, तर मात्र आपण इतरांकडे तक्रार न केलेलीच बरी. अशा या सगळ्या चित्राकडे पाहिलं तर महिला सुरक्षा आणि रस्ते सुरक्षा या दोन्हीही आज रामभरोसेच आहेत. असामाजिक तत्वांच्या ताब्यामध्ये सगळी गावं जात आहेत. जर गावामध्ये ड्रग्ज सापडलं किंवा ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ड्रग्ज सापडेल त्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं नुकतंच समजतं. मग ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये वाळू उपसली जात असेल आणि त्या वाळू उपसण्यामध्ये काही अधिकारी किंवा कर्मचारी सापडत असतील त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेणार? गुटख्यावरती बंदी मात्र आणली, पण गुटखा रात्रजपणे विकला जातो. गुटखा सापडत असेल तर त्याबाबत काय केलं जाणार? ह्या सगळ्या माफियांची ताकद आज इतकी पराकोटीला वाढलेली आहे की सरकारही कदाचित त्यांच्या विरोधात जायला तयार नाही. सामान्यांच्या मताने सरकार निवडून येतं आणि या अशा असामान्यांच्या आधारानं चालत राहतं. मग या बकाल लोकांना बकासूर झाल्यासारखं वाटतं आणि मग ते बकाबक सामाजिक सुरक्षा गिळत राहतात.